जावली तालुक्यातील विरामणेवाडीच्या शाळेत 50वा सुवर्ण महोत्सव दिन उत्साहात साजरा। 50 वर्षातील सर्व माजी विद्यार्थ्यांचा एक आगळावेगळा मेळावा। सातारा जिल्हा परिषद सातारा पंचायत समिती जावलीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरामणेवाडी एक छोटीशी वाडीतील शाळा। शाळेची स्थापना 15 ऑगस्ट 1974 रोजी झाली। यावर्षी शाळेचा सुवर्ण महोत्सव दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। जिल्हा परिषद शाळेत होणारा हा पहिलाच विद्यार्थी मेळावा असेल जिथे 50 वर्षातील सर्व शाळेचे विद्यार्थी, गुरुजन वर्ग हे सर्वजण एकत्र आले। शाळेच्या या सुवर्ण महोत्सव वर्षांमध्ये केक कापून शाळेचा 50वा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। शाळेतील सर्व माजी विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। शाळेमध्ये आतापर्यंत ज्यांनी अध्यापनाचे कार्य केले त्या सर्व गुरुजनांचा यावेळी सत्कार करण्यात आला। सुवर्ण महोत्सवाचा दुग्ध शर्करा योग म्हणजे याच वर्षी शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सौ अंजली गोडसे मॅडम यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला। त्यांचाही सर्व ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला। या सर्व सुवर्णयोगासाठी गावातील लहान थोर ते आबाल वृद्धापर्यंत सर्वांनी श्रमदान, वस्तुरूप आणि पैशाच्या स्वरूपात भरपूर असा शैक्षणिक उपहार केला। आजच्या या सुवर्ण महोत्सवासाठी शाळेतील अध्यापन केलेले गुरुजन श्री विस्फुट सोनबा कुंभार, श्री सुरेश तुकाराम चव्हाण, श्री पार्वती तुकाराम बामणे, श्री शिवाजी विष्णू शिवणकर, श्री श्लेष कल्याण महामुनी, श्री अंकुश शामराव शिंदे, केंद्र प्रमुख श्री बबन मारुती शिंदे, सौ सरिता अंकुशराव शिंदे, सौ कांचन ननावरे, सौ सीमा पारटे, सौ सारिका पवार, सौ अंजली गोडसे, सौ योगिता बोराटे मॅडम उपस्थित होते। तसेच माजी विद्यार्थी 25 ते 65 वयात मधील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले उदाहरणार्थ उद्योग, कृषी, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, सहकार व संरक्षण असे स्त्री पुरुष मिळून जवळपास 250 विद्यार्थी व त्यांचे नातेवाईक व ग्रामस्थ असे 500 पेक्षा जास्त लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। हे सर्व विद्यार्थी नोकरी व्यवसाय निमित्त वेगवेगळ्या राज्यात, देशात व प्रांतातून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते। त्यांच्याकडून या मेळाव्यासाठी त्याचबरोबर गुरुजींच्या सन्मानासाठी सौ अंजली गोडसे मॅडम यांना राज्य पुरस्कार प्राप्त झाला। त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जवळपास 5 लाखापर्यंत निधी जमा केला। त्यातील रोख 55,000 रुपये निधी शाळेची निरंतर ठेव म्हणून ठेवण्यास मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। या कार्यक्रमासाठी आवर्जून महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणेचे माजी सहाय्यक आयुक्त तथा जावळीचे माजी गट शिक्षणाधिकारी व सातारा जिल्ह्याचे उपशिक्षण अधिकारी श्री रमेश चव्हाण साहेब हे उपस्थित होते। माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक यांनी त्या वेळचे आपले अनुभव कथन केले। विद्यार्थी व शिक्षकांना एकमेकांना भेटून खूप आनंद झाला। मोठमोठ्या हुद्द्यावर असणारे विद्यार्थी शिक्षकांच्या समोर नतमस्तक झाले, त्यामुळे शिक्षकांना सुद्धा भरून आले। सौ अंजली गोडसे मॅडम यांनी तर हे माझे दुसरे माहेर असल्याचे सांगितले आणि लोकांनी केलेल्या सढळ हातांच्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले। श्री शंकर बिरामणे सर शाळेचे पहिले माजी विद्यार्थी यांनी शाळा स्थापनेपासून ते आतापर्यंतचा प्रवास कथित केला। अध्यक्षीय भाषणामध्ये श्री चव्हाण साहेबांनी अशी शाळा आणि असे ग्रामस्थ होणे नाही असे म्हटले। शिवणकर गुरुजींनी पुन्हा मला या शाळेत शिक्षक झाल्यासारखे वाटले असे विद्यार्थ्यांना पाहून म्हटले। दुपारच्या सत्रात सर्व उपस्थितांसाठी सर्वरोग निदान शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिराचा लाभ गावातील सर्व ग्रामस्थांनी आणि उपस्थित सर्वांनी घेतला। दान, मान आणि ज्ञान या तिन्हीचा त्रिवेणी संगम आज विरामणेवाडी शाळेत दिसून आला। अशा प्रकारचा कार्यक्रम सातारा जिल्हा परिषदेतील सर्व शाळांना दिशा देणारा आहे। अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत होणे गरजेचे आहे, असे उपस्थित लोकांच्या मध्ये चर्चा झाल्याचे दिसून आले। एकंदरीत हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थी, ग्रामस्थ मंडळ विरामणेवाडी, त्याचबरोबर श्री तामजाई देवी उत्कर्ष मंडळ विरामणेवाडी मुंबई, समस्त तामजाई देवी महिला मंडळ या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अंजली गोडसे मॅडम यांनी केले, तर आभार श्री शिवाजी शिवणकर आणि सूत्रसंचालन उर्मिला शेळके मॅडम यांनी केले। न्यूज मराठी लाईव्ह श्री अनिल करंदकर यांच्यासह श्री आनंद गंगावणे विरामणेवाडी तालुका जावली। यानंतर मी मंचकावर पाचारण करतोय आमचे मार्गदर्शक आणि सगळ्या व्हिडिओ तूच कर म्हणा मग बातम्या।
नंतर या. सगळे दिवसभर आहे. हो हो ठीक आहे, धन्यवाद सर. पुढील सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करतो घोटेकर शाळेचे मुख्याध्यापक बाहेर जाऊ. यानंतर मी विनंती करतोय आमचे मित्र आणि गोळेवाडी गावचे ग्रामस्थ, परंतु आता नगरपालिका पानसरे या ठिकाणी सेवेत असणारे नगरपालिका पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी आमचे मित्र आणि प्राथमिक शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष आणि हार्मोनियम मेकर आहेत ते व्याळीचे, त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. आणि तो सन्मान करण्यासाठी मी निमंत्रित करतोय उत्तम जाधव यांना. उत्तम जाधव हे आमचे मित्र आहेत. असो आता ते फलटणवरून खाच्या कार्यक्रमासाठी आले. यानंतर मी मंचेगाव निमंत्रित करतोय डॉक्टर भास्कर बिरामणे आणि डॉक्टर सुनील बिरामणे. तुम्हाला योगदान द्यायचं आहे, म्हणजे प्रमाणे द्या, आर्थिक द्या, वस्तू पण द्या. तर हे आमचे बंधू आहेत, या शाळेत शिकले नाहीत, आता ते प्राथमिक शाळेत शिकले, पण त्यांना असं वाटलं बाबा ही शाळा आपलीच आहे ना, तर आम्ही सुद्धा फुलाची पाकळी म्हणून आम्ही म्हटलं त्यांना 32 इंची टीव्ही हवा आहे. ते म्हटले 32 नाही 43 इंची टीव्ही दिला. जोरदार टाळ्या या दोघांसाठी. बरोबर आहे, एवढ्याच दिले होते. यानंतर एक विशेष सन्मान होणार आहे. तसेच झाला ही शाळेची जी जागा आहे, आता शाळेच्या रस्त्या शेजारची 3 स्कूल जागा देत नाही, परंतु त्यावेळेला एक 20-25 वर्षापूर्वी आम्ही विनंती केली मंडळाने आणि पांडुरंग धोंडीबा बिरामणे यांनी त्याला लगेच होकार दिला अगदी अल्पशा किमतीमध्ये. आणि त्यांनी जागा दिल्यामुळे ही भव्य वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे. आता जरी भल्या 2 असल्या तरी आमच्यासाठी ते भव्य आहे. आणि त्यासाठी त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत, तेही वेगळ्या ठिकाणी कामाच्या निमित्तानं असतात. त्यांना मी विनंती केली, ते उपस्थित राहिले. प्रकाश पांडुरंग बिरामणे यांना मी विनंती करतोय की यांचा एक विशेष सन्मान आपल्या मंडळाच्या वतीने करण्यात येतोय. तर प्रकाश पांडुरंग बिरामणे.
आणि सन्मानाचा प्रदान करण्यासाठी विठ्ठल बाजीराव बिरामणे यांनी मंचावर यायचं आहे. आई तांबराई देवीच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होते आणि बिरामणेवाडीच्या या मातीला प्रथमतः मनापासून सलाम करते. कारण या मातीनं जगण्याचं लढण्याचं सगळंच बळ मला इथं दिलं. ज्या दिवशी 18/5/2018 या ठिकाणी हजर झाले, मी म्हणलंच की या ठिकाणी येण्याचं तांबराई देवीच्याच मनात असेल की गोडसे मॅडमला आपल्या शाळेत का बोलवू नये. आणि तिच्या परवानगीनेच मी इथं आले आणि योगायोग म्हणजे मी राहते ही तांबराई नगरला. तिथेही आई तांबराई देवीचं भव्य मंदिर आहे आणि आई तांबराई देवीचा माझ्यावर कृपा आशीर्वाद आहे आणि तुम्हा सगळ्या मंडळींचे बिरामणेवाडीकर मंडळींचे खूप प्रेम आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम आहेत. म्हणून मी आज या पदापर्यंत इथपर्यंत पोहोचू शकले. प्रथमतः तुम्हा सगळ्यांना मनापासून वंदन. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्ञानसूर्य महात्मा फुले ज्यांच्यामुळे आज सर्व समस्त महिलांच्या हातात लेखणी आली, त्यांनाही मी प्रथमतः वंदन करते आणि माझ्या प्रास्ताविकेला सुरुवात करते. खरं तर हा सुवर्ण महोत्सव दिनाचा प्रास्ताविक करण्याचा योग माझ्या नशिबात जुळून आला, याहून थोर भाग्य ते काय. आणि आपल्या या सुवर्ण महोत्सव दिनासाठी एवढे मोठे मान्यवर, खरं तर गर्दी असण्यापेक्षा दर्दी असणं खूप महत्वाचं आहे आणि माझे बिरामणेवाडीकर खूपच दर्दी आहेत. हे सगळ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर अख्ख्या भारत देशालाही पटले आहे. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली बिरामणेवाडी शाळा ही फक्त भारत देशात नाही तर भारत देशाच्या बाहेर गेलेली आहे. साहेब, एवढ्याशा वाडीची आमची स्वतंत्र वेबसाईट आहे, ब्लॉग आहे आणि बिरामणेवाडी शाळा ही छोटीशी असली तरी आमचं स्वतंत्र ॲपही आहे. म्हणजे ही एवढीशी शाळा असूनही आमच्या शाळेकडे एवढ्या सगळ्या सुविधा आहेत. जावळी तालुक्यातील पहिली युनेस्को स्कूल होण्याचा मान माझ्या शाळेला मिळाला, याहून गर्वाची गोष्ट ती आहे. सर्वजण मला नेहमीच विचारतात, तू एकटीच आहेस, इतके वर्ष होते, आता बोराटे मॅडम सोबत आहेत, पण तू हे कसं सगळं शक्य करू शकले? तर हे सगळं शक्य करण्याचं श्रेय या सगळ्या हातांना आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. त्यांनी फक्त मला पुढाकार दिला आणि मला 100 हत्तींचं लढण्याचं बळ या सगळ्या माझ्या मायलेकरांनी दिलेलं आहे. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे. लग्न मंडपाचा सोहळा कसा असतो, अगदी तसा हा कार्यक्रम बिरामणेवाडीकरांनी घेतला. अगदी साडा सारवण घालण्यापासून, स्वच्छतेपासून, रंगरंगोटीपासून, एखाद्या घरात जेवेळेस लग्न कार्य होतं तसं लग्न कार्यच आमच्या या बिरामणेवाडी शाळेत पाहायला मिळालं असेल. आणि त्या लग्नाचा रुखवत साहेब तिथं मांडलेला आहे. गॅस शेगडीपासून, टीव्ही पासून अगदी कपाटापर्यंत तिथं सगळा रुखवत मांडलेला आहे आणि लहान लेकरांना कपडेही आहेत. म्हणजे आपण पाहायला गेलं तर लग्नातही आता एवढा मुलीला रुखवत येत नाही, पण माझ्या शाळेला एवढा रुखवत मिळालेला आहे. 15/8/1974 रोजी माझ्या शाळेची स्थापना झाली. तांबराई देवीच्या एका छोट्याशा मंदिरातून या शाळेची स्थापना झाली आणि आज या शाळेचं हे नवीन अगदी सुंदर असं रूप तुम्हाला मिळत आहे. ह्या शाळेला हे नाविन्य आणण्यासाठी बिरामणेवाडीकरांनी खूप अतिशय अथक श्रम घेतलेले आहेत. आदरणीय कैलासवासी पांडुरंग बिरामणे यांच्याकडून ही शेत जमीन घेण्यापासून ती ही वास्तू उभारण्यापर्यंत प्रत्येक बिरामणेवाडीकर इथे त्यांच्या श्रमाचं चीज झालेलं आहे, घाम गाळलेला आहे आणि अजूनही बिरामणेवाडीकर इथे घाम गाळतात. आबाल वृद्ध असतील साहेब, खराटा घेऊन हा रस्ता सगळा झाडतात, शाळेची मशागत करतात. ही एक विशेष गोष्ट इथं मानली पाहिजे. माझी मुलं या शाळेत नाहीत असं कधीच ते म्हणत नाहीत, पण ही शाळा माझी आहे.
कारण बिरामणेवाडीची शाळाच हे बिरामणेवाडीचं नाक आहे, कारण सुरुवातीलाच आपली शाळा आहे. त्यामुळे ही शाळा दिसली, असं म्हणतात घराची कळा अंगण सांगतं, तशी आमच्या बिरामणेवाडीची कळा आमची शाळा सांगते. अशी आमची सुंदर शाळा आहे. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते योगदान देतातच, पण माझ्या या माता भगिनी साहेब मोलमजुरी करून खरंच त्यांची परिस्थिती नसताना त्यांनी 500,000 रुपयाची देणगी शाळेसाठी दिलेली आहे. पैशाचं मोल होत नाही, पण त्यांच्या श्रमाचं मोल खूप अधिक आहे. त्यांनी 1 रुपया जर दिला तरी तो आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. या आमच्या शाळेतील अनेक अधिकारी या महाराष्ट्राला दिलेले आहेत. आपले चंद्रकांत दादा बिरामणे असतील, विलास बिरामणे असतील, अनेक अशी नावं आहेत. मी शाब्दिक त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आपले केंद्र प्रमुख साहेब झालेले आता शंकर बिरामणे सर असतील. 15/8/1974 ही शाळा स्थापना झाली. त्यावेळेस सुरुवातीला हनुमंत रांजणे सर या ठिकाणी कार्यरत होते. म्हणजे बघा, अंजलीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान, म्हणजे हनुमंताचं नाव घेऊनच या शाळेची सुरुवात झाली. आणि माझं आता शेवटचं नाव अंजलीचं आहे, म्हणजे काहीतरी तो योग असेल हनुमंत आणि अंजलीचा, त्यामुळे असे झाले असेल. आज शाळेकडे सर्व सुविधांनी संपन्न अशी शाळा आहे. म्हणजे अगदी ISO असेल, आंतरराष्ट्रीय शाळा असेल, अशा शाळेकडेही ज्या सुविधा नाहीत त्या आमच्या बिरामणेवाडी शाळेत आहेत. आज या शाळेचा सुवर्ण महोत्सव दिन साजरा होतोय. तुम्ही सर्वजण या शाळेसाठी खूप झटत आहात. आज तर झटलात, यापुढेही झटणार आहे याची मी सर्वांना ग्वाही देते. आणि मला प्रास्ताविकासाठी या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली, त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि माझ्या प्रेमाखातर इथे जमलेल्या, मी आता कोणाचाही नामोल्लेख करत नाही, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. कायम तुमचं बिरामणेवाडी तर स्वागत करत राहतील ही ग्वाही देते. आणि इथून पुढं मी जरी या शाळेतून बदली होऊन गेले तरी माझ्या सहकारी बोराटे मॅडम आहेत, त्याही या शाळेचा वारसा यापुढे असा सुंदर चालवतील अशी मी सर्वांना ग्वाही देते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनपूर्वक वंदन. धन्यवाद. तसं तर अजून बरेच जणांचे सन्मान करणं बाकी आहे. हरकत नाही, टप्प्याटप्प्याने सन्मान होतील. आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष करून आमचे मार्गदर्शक आणि जावळी तालुक्यात ज्यांनी गट शिक्षण अधिकारी म्हणून काम केलं ते आमचे मार्गदर्शक अधिकारी, आणि नंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद पुणे या ठिकाणी शिक्षण उपायुक्त म्हणून त्यांनी काम केलं ते आमचे आदरणीय श्री रमेश चव्हाण सर. त्याचबरोबर मंचेगावर उपस्थित असणाऱ्या आमच्या कृषी केंद्राच्या माजी केंद्रप्रमुखा सौ सरिता मॅडम, त्याचबरोबर माझे ज्येष्ठ गुरुजी ज्यांना मी म्हणेन, फक्त 1-2 दिवसच त्यांच्याजवळ जाऊन शिकलो असेल पार्टीवाडीत, नंतर आम्हाला इथे शाळा मिळाली, ते आमचे कुंभार गुरुजी असतील. त्याचबरोबर मगाशी मी सांगितलं की ज्यांच्यामुळे मी शिक्षक झालो ते माझे मार्गदर्शक सुरेश चव्हाण गुरुजी, त्याचबरोबर मंचेगावर असणारे आमचे मित्र अंकुश शिंदे सर, त्याचबरोबर शिवाजीराव शिवणकर सर, शैलेश महामुळे माझे मित्र आहेत, ते आम्ही एकत्र काम केलेले आहे उमरीमध्ये. त्याचबरोबर इकडे उमेश मोरे सर आहेत आणि बाबर सर आहेत. त्याचबरोबर माझे सगळे आम्ही एकत्र लहान असताना एकत्र खेळलेलो सगळे माझे विद्यार्थ्यांना फिटे बांधलेले आहेत, ते सगळे माझे विद्यार्थी आहेत. अर्थात माझी म्हणजे माझे पण आहेत, ते या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत. आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला तुम्ही सर्वजण, अर्थात मी बोलणार आहे ते थोडंसं या सगळ्यांच्या वतीने बोलणार आहे, त्यामुळे मला बोलण्याची थोडी जरा जास्त संधी मिळणार आहे. बाकी सर्वांना बोलण्याची फक्त 3-3 मिनिटांची संधी आहे. ते आम्ही काल नियोजनात ठरवलेलं आहे. कारण सगळे फेटे बांधलेले त्यांच्या वतीने मी बोलणार आहे. एका दुसरा बोलू शकेल नंतर. पहिल्यांदा आमची शाळा सुरू झाली ती, मला वाटतं ती शाळा कुठली ते घरच होतं. मला वाटतं ते बापूंच्या घरी आम्ही शाळा शिकलो पहिल्यांदा. मला वाटतं सुरुवातीचे 5-6 महिने तरी शाळा आमची त्या घरातच होती. ते अजूनही घर खालच्या बाजूला इथे दिसतं, त्याचं थोडासा मॉडिफिकेशन झालेलं आहे. पण त्या घरामध्ये आमची त्या जात्याच्या भोवती अंगणात तिथं फाण असायचं, त्याच्या भोवती तिथं खेळतच आमची शाळा झालेली आहे. मग त्याला दुपारी सुट्टी, नंतर लग्न सुट्टी, अशा काय भानगडी नसायच्या त्यावेळेला. आणि मला वाटतं रांजणे गुरुजी त्यावेळेला, हनुमंत गणपत रांजणे गुरुजी त्यावेळेला आम्हाला शिक्षक होते. अशा पद्धतीने आम्ही बालपणीचं आमचं शिक्षण झालेलं आहे. त्यावेळेला असणारे विद्यार्थी, पहिली दाखल झालेला सर्वात मोठा विद्यार्थी होतो मी, अर्थात वयानं, उंचीनं नव्हे. आणि जे सगळे बसलेले जे विद्यार्थी आहेत सुरुवातीला दिसत आहेत, पहिले 10 विद्यार्थी, ते माझे सिनियर विद्यार्थी आहेत, म्हणजे सिनियर मित्र आहेत की जे 2री किंवा 3री
पार्टीवाडीतून त्यांना इथं उचलून आणण्यात आलं. त्यांना पहिले शिकवणारे आमचे कुंभार गुरुजी आहेत आणि पहिलीला दाखल झालेला जरी मी पहिला नसलो तरी सर्वात मोठा विद्यार्थी होतो वयानं. पहिला विद्यार्थी आमचा समोर बसलेला आहे. हॅलो, 1970 साली मी पार्टीवाडी शाळेमध्ये हजर झालो. नुकतंच DED पहिलं वर्ष म्हणजे पहिला DEDचा विद्यार्थी मी तेव्हा होतो आणि माझे मंत्री नाही पण मंत्रिमंडळात होते ते सुद्धा त्या कार्यक्रमाला आले. दोन्ही शाळेत सुद्धा मी 2-2 दिवस म्हणून तिथलं सर्व नियोजन ह्या शाळेत इथलं सुद्धा नियोजन केलं आणि कार्यक्रम घेतले आणि दोन्ही शाळेचं कार्यक्रम सुद्धा सक्सेस करून दाखवले. हां म्हणून नंतर हा कविता संग्रह की ज्याचा कार्यक्रम आम्ही पाहिला होता की खूप सुंदर कार्यक्रम झालेला आहे. कोसळणी गावच्या माहेरवासी आणि मर्दे गावच्या ग्रामस्थ तिथे सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्या गावाने पद्मभूषण दिलेल्या अशा गावची कन्या या बिरामणेवाडी शाळेमध्ये येते आणि या सर्व महाराष्ट्रभर आणि भारतभर आपल्या शाळेचं नाव नावलौकिक करावं यासाठी झटते. त्याचं एक जिवंत उदाहरण आणि मॅडमच्या हातात सरस्वतीची मूर्ती, त्याचप्रमाणे रेशमी धाग्यांची शाल आणि बुके असा सन्मान या सर्व शिक्षकांचा होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करायचा आहे. आपण पाहत आहात की माजी विद्यार्थ्यांच्या सर्वांना भेटे या कार्यक्रमाचं एक सुंदर असं नियोजन येथील सर्व माजी विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. खूपच सुंदर, डोळ्यामध्ये भरून घ्यावे असे हे क्षण आणि सुंदर वातावरण, खरंच मन भारावून जाईल अशी ह्या शाळेची संस्कृती. येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं केलेला आपण सन्मान, स्वागत यातून मन भारावून गेलेलं आहे. एक कॉमन फोटो घ्या. वैशाली बिरामणे, शिक्षिका मेरी एंजल स्कूल शाखा सातारा यांना विनंती करतोय की आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय. मीराबाई गंगाराम बिरामणे आपल्या हस्ते हा सन्मान. जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी आपल्या दीदीसाठी. त्यांच्या सहकारी केंद्र प्रमुख, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, मला अत्यंत आनंद वाटला की एक छोटी वाडी काय करू शकते. जे मोठे मोठे कोण काय करू शकत नाहीत ते छोटे किंवा छोटी गावं आणि गाव करील ते राव काय करील म्हणतात. आणि खरंच जर गावानं मनात आणलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि ह्याचं सगळ्यात मोठं कारण की ही शाळा माझी आहे असं सर्वांना वाटतं. जिथं माझा हा शब्द येतो तिथं बाकी कोणी भाषणं करायची, उपदेश करायची काही गरज भासत नाही. अत्यंत छान आणि नेटकं नियोजन केलं त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. आल्यावर गोडसे मॅडमला विचारलं, मॅडम आता शाळेला काय गरज आहे? ते म्हटले, ग्रामस्थ आणि आमचे विद्यार्थी एवढे दानशूर आहेत की आता आमची काही गरज नाही. गरज आहे कोणती? आता हे जे बालचमू समोर बसलेत ते विद्यार्थी आम्हाला पाहिजेत. आणि
सगळ्यात महत्वाचं आहे बंधू आणि भगिनींनो. आता खरं म्हणजे ही बोलायची वेळ नाही. म्हणजे 1-1.5 वाजता उपदेश करणं हे फारसं सोपं नाही आणि शक्यतो मध्ये बसणाऱ्याला अशाच वेळी नंबर येतो. मित्र, धन दौलत संपत्ती कितीही मिळवली तरी ती पुरत नाही आणि अजून पाहिजे असंच वाटतं. पण विद्या ही संपत्ती अशी आहे की ती संपत्ती कोण हिरावून घेऊ शकत नाही. बाकी कुठलीच संपत्ती आपल्याजवळ टिकत नाही. विद्या ही एकमेव संपत्ती आहे, शिक्षण ही एकमेव संपत्ती आहे की जी कोण हिरावू शकत नाही आणि दिल्यानं ती वाढते. तर माझी विनंती आहे सर्व पालकांना, ग्रामस्थांना की तुम्ही हे जे योगदान दिलंय त्यासाठी पुन्हा पुन्हा धन्यवाद देईल तेवढे थोडे आहेत. पण एक करूयात की आपला हा जो पाश्चात्य संस्कृतीचा आपल्याला जो काय म्हणतो भूलभुलैयात आहे थोडक्यात, तो आता हा ज्याचा त्याने घ्यायचा आहे आणि तुम्ही तर त्या पातगणीच्या पायथ्याला आहात. त्यामुळे ह्या पिवळ्या गाड्या एवढ्या भरभरून जातात आणि देखाव्याला बोलतात सगळेजण. म्हणजे देखावा आपल्याला पाहिजे का अस्सल पाहिजे हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे शेवटी. मी जावली तालुक्यात 4 वर्ष काम केलं. 2016ला मला वाटतं मी जावलीमध्ये आलो आणि 2020ला मला प्रमोशन मिळालं. पण या 4 वर्षात म्हणण्यापेक्षा त्याच्या आधी मी 5 वर्ष सातारा जिल्हा परिषदेला उपशिक्षणाधिकारी म्हणून काम करत होतो. त्यामुळं संपूर्ण जिल्ह्याची बऱ्यापैकी कुणी सांगू नये एवढी माहिती माझ्याकडं आहे. आणि नेचर, या जावळीचं नेचर जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यात वेगळं नेचर आहे आणि शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत समृद्ध असा तालुका. इथला शिक्षक काय वाटेल ते योगदान शाळेसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी देऊ शकतो. आणि याला कारण इथले ग्रामस्थ, म्हणजे ग्रामस्थांचं योगदान एवढं आहे आणि सहकार्य एवढं आहे की ते शिक्षक हिरिरीनं हे सगळं करतात, रात्रीचा दिवस करतात. म्हणजे सांगितलं आता गुरुजी इथं मुक्कामाला असायचे, राहायला असायचे जुने गुरुजी, पण नवीन गुरुजी सुद्धा आता त्याच लेवलचे अत्यंत छान पद्धतीनं काम करतायत आणि स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत जावली अत्यंत आघाडीवर आहे अगदी पहिल्यापासून. आणि पालकांना माझी विनंती आहे की आता आपल्याकडे एक वेळ आलेली आहे अशी की आता शिक्षकांनी नाही अटी घालायच्या, आता पालकांनी अटी घालायच्या की तुम्ही काय करणार आहात आमच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आमच्या या मुलांसाठी तुम्ही काय करणार आहात ते सगळं वधवून घ्यायचं, मग विद्यार्थी पाठवायचा. आणि ते सगळं तुम्ही ज्या अपेक्षा कराल त्याला जर तुम्ही या पद्धतीचं सहकार्य केलं तर निश्चित यशस्वी होणार आहे. आता मात्र अवास्तव अपेक्षा ठेवायच्या नाहीत. अवास्तव अपेक्षा म्हणजे आपल्या विद्यार्थ्याची कुवत जी आहे त्यापेक्षा 10-20% वाढवून अपेक्षा करणं गरजेचंच आहे. पण कुवतीच्या 100% एक्स्ट्रा अपेक्षा करणं हे पण योग्य नाही असं मला वाटतंय. तरी सुद्धा इथला शिक्षक निश्चितपणे त्या पद्धतीनं काम करेल, मला खात्री आहे. फक्त भूलभुलैयाला भुलू नका. आपली मराठी माध्यमाची जी शाळा आहे या मराठ्या, मला वाटतं साहेब MPSC झाले ते इंग्रजी माध्यमातून झाला. म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं आहेत. मी मुद्दाम तुमच्या समोर काय विचारतोय, भाषण करणं सोपं असतं पण ती भाषण आचरणात आणणारी माणसं कमी झालेत. आता जे बोलायचं एक आणि प्रत्यक्षात करायचं दुसरं, असेही काही प्राथमिक शिक्षक मी पाहिलेत. खरं म्हणजे बोलावं की नको इथं, पण बोलतो मुद्दाम की स्वतः भाषण आपल्या शाळेविषयी भरपूर करतात पण स्वतःची मुलं मात्र दुसऱ्याच कुठल्या तरी शाळेत असतात. इथं मग पालक तुमच्यापेक्षा डबल हुशार आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालूर यांचा सन्मान होतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी. या सर्वांचा सन्मान सर्वांच्या वतीने साहेब स्वीकारत आहेत. त्यांचा
आमच्या शुभेच्छा आहेत. खूप सुंदर असं हे बिरामणेवाडी गावातलं काम आणि सर्वांचं एक उत्तम पद्धतीनं यशस्वी वाटचाल. कारण की 17/8/1992 माझ्या जीवनातील एक आगळा वेगळा क्षण की ह्या इमारतीच्या जवळच असणारी या वाडीतील वयोवृद्ध लोकांनी आपल्या घामानं उभी केलेली इमारत आणि त्या इमारतीमध्ये मी 17/8/2092 रोजी पाऊल टाकलं. आणि माझ्यासमोर माझे मुख्याध्यापक बामणे सर भिंतीला टेकून त्यांच्या बाजूला बसलेली मुलं पाहिली आणि बामणे सरांना एक आनंद झाला, कोणतरी मला सहकार्य आला. पाऊस पडत होता, मी भिजलेलो होतो आणि त्या व्यक्तीला एवढा आनंद झाला की मी एकटाच गाडा ओढतोय, मला कोणतरी सहकार्य आला. माझ्याकडे बघितला, हा धिप्पड माणूस आहे, हा माझ्याबरोबर काम करायला मला उचलेल अशी त्यांच्या मनामध्ये भीती आली. परंतु मी त्यांना सांगितलं मी नवीनच आहे, मला सांभाळून घ्या. आता म्हणजे नेमकं कुणी कुणाला सांभाळून घ्यायचा हा प्रश्न दोघांमध्ये पडला. खरं तर मी बामणे सरांना धन्यवाद देतो की त्यांच्याकडून मी कितीतरी कला त्या शाळेमध्ये शिकलो. आणि आता सिरके मॅडमनी किंवा बिरामणे सरांनी जे उल्लेख केला की प्रत्येक शाळेमध्ये जाऊन जे काम करतोय साहेब, जिल्ह्यामध्ये येण्यासाठी सातत्यानं धडपड. आता तुला जर पाहिलं तर माझ्या शाळेचं पट साहेब फक्त 7 आहे आणि तिथं काम करताना आम्ही सगळी 7-7 काम करतोय. डावा पण हात आणि उजवा पण हात आणि मुली पण 7, सगळी 7-7 काम चाललेलं आहे. असं या ठिकाणी खरं तर वेळ खूप झालेला आहे, मला आवर्जून उल्लेख का करायचा होता. तर हे सुवर्ण महोत्सवी वर्ष या ठिकाणी संपन्न होतंय. परंतु या वाडीतले काही जाणकार मंडळी, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणतो एकनाथ महाराज असतील, यशवंत बिरामणे असतील, गजानन बिरामणे असतील, आनंदराव बिरामणे असतील, बापूजी बिरामणे असतील, की ही एवढी सहकारी माणसं तुम्हाला म्हणतो आज आपल्यात नाही, परंतु खरं तर त्यांनी या ठिकाणी पाया रचला. म्हणून आपण म्हणतो ज्ञानदेवी रचला पाया तुका झालाची कळस. या युक्तीप्रमाणे तुम्हाला म्हणतो त्यांनी इथं रोपटं लावलं आणि हा रोपट्याचा वटवृक्ष झाला. हा वटवृक्ष होताना मी आवर्जून एक गोडसे मॅडमचा उल्लेख करणार आहे. आपण पाठीमागच्या ह्या शासनामध्ये पाहिलं की अनेक घडामोडी घडत होत्या आणि घडामोडी घडत असताना त्या आमदारांना काहीतरी एक वेगळा अनुभव आला आणि संपूर्ण राज्यामध्ये हा म्हणता असं फैलावलं गेलं, काय डोंगर काय झाडी. तशा पद्धतीने ह्या गोडसे मॅडमला सुद्धा त्याचा आस्वाद मिळाला. बिरामणेवाडीचं नाव काय डोंगर काय झाडी त्या गुवाहाटीमध्ये सुद्धा तुम्हाला तो गोडसे मॅडमच्या माध्यमातून पोहोचलं. हा अभिनंदन मानतो ह्या वाडीला आहे. कारण की एक आमदार किंवा एक मंत्री सुद्धा अनुभव घेत नाही, तर आमचा प्राथमिक शिक्षक सुद्धा आमचे शैक्षणिक कार्यानं त्या ठिकाणचा अनुभव त्यांनी तुम्हाला आणतो. त्या बिरामणेवाडीचं नाव आपल्या राज्याच्या राज्यामध्ये झळकवलं, हा सुद्धा ह्या बिरामणेवाडीचा अभिमान आहे. म्हणून साहेब मी त्या साहेबांना सांगितलं, मला आभार फक्त का व्यक्त करायचे की या ठिकाणी कित्येक लोकांना तुम्हाला बऱ्याच जणांचा फोन आला आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि त्यांनी माझ्याकडे एक अपेक्षा केली की सर तुम्ही बोलायचं. बरेच दिवस तुमचा आवाज ऐकला नाही. कारण मी ज्यावेळेला इथं शाळेत येत होतो त्यावेळेला माझा आवाज ऐकला की मुलं घरात लपून बसायची. शिवणकर सर आले म्हणजे की मुलं तुम्हाला घरात जायची आणि मग त्यांना शोधायला लागायचं. कारण की आणि आता तेच मुलं म्हणतात की शिवणकर सरांचा आवाज ऐकायचा. आपण जरी गेलो इथून तरी आपलं नाव कायम इथं राहावं अशी काहीतरी व्यवस्था आपल्या दोघांच्या माध्यमातून घडली पाहिजे. त्या आता हल्ली लोक व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतात, त्या स्टेटसचा कसा उपयोग करायचा ते मॅडमने आम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवलं. त्यांनी स्टेटसवर एवढा जोर ठेवला की त्यांचं शाळेच्या बाबतीतलं स्टेटस पाहून प्रत्येक जण विचारायचं आम्ही काय तुम्हाला मदत करू. मग यातून आम्ही असं ठरवलं की शाळेला आपण 50,000 रुपयाची निरंतर ठेव जमा करू. आणि ही निरंतर ठेव जमा करत असताना मॅडमचे एक वर्गमित्र आहेत श्री जयवंत यशवंत पवार, राहणार पसरणी, आणि हे सध्या PSI म्हणून मुंबईत कार्यरत आहेत. त्यांनी 25,000 रुपये देणगी या शाळेसाठी दिलेली आहे. त्याचबरोबर कैलासवासी चंद्रकला कृष्णात गोडसे यांच्या स्मरणार्थ आम्ही म्हणजे अंजली शशिकांत गोडसे आणि मी स्वतः आम्ही 10,000 रुपये शाळेसाठी निरंतर ठेव दिलेले आहे. त्याचबरोबर
मॅडमचे बंधू जे सध्या दुबईमध्ये कार्यरत आहेत, त्यांनी आपली आई काही चंद्रभागा प्रभाकर शिर्के यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी 5,000 रुपयाची निरंतर ठेवलेली आहे. त्याचबरोबर देवेंद्र जगन्नाथ बोरसे, ज्यावेळी मॅडमचं प्रशिक्षणासाठी भोपाळ या ठिकाणी निवड झाली होती, त्या प्रशिक्षणामध्ये त्यांचे एक सहकारी होते की जे त्यांचे गुरुबंधू आहेत, त्या सरांनी सुद्धा नंदुरबार कुठं आणि आपली बिरामणेवाडी कुठं, तर त्यांनी सुद्धा शाळेसाठी 5,000 रुपये निरंतर ठेवलेली आहे. त्याचबरोबर सायली जाधव फुले 1,000 रुपये. आणि त्यांचं स्टेटस पाहून तालुक्यातले जे काही शिक्षक मंडळी होते त्यांनी कुठंतरी आपला खारीचा वाटा उचलण्याचं काम केलं. त्या माध्यमातून सर मंगल पिसाळ मॅडम ओझरे 1,000 रुपये. नूरजहान मुल्ला मॅडम या प्राचार्य आहेत पाचवडला, आपल्या यशवंतराव महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्य आहेत, त्यांनी 1,000 रुपये दिलेले आहेत. वृंदा फरांदे मॅडम 1,000 रुपये. शोभा धनावडे मॅडम 1,000 रुपये. सुधीर पाटील सर कराडचे आहेत हे, यांनी 1,000 रुपये दिलेले आहेत. त्याचबरोबर मागाशी आपण ज्यांचा या ठिकाणी सन्मान केला ते दिलीप थोरवे, आमचे पाहुणेच आहेत जवळचे ते, या दिलीप थोरवे सरांनी 2,000 रुपये शाळेसाठी देणगी दिलेली आहे. म्हणजे ही आपण 50,000 रुपये निरंतर ठेवतोय. याच्या माध्यमातून दरवर्षी 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी वर्षातून त्याचं जे काही व्याज येईल त्या व्याजातून जे शाळेला शैक्षणिक साहित्य मुलांसाठी गरजेचं असेल ते दरवर्षी जोपर्यंत ठेव राहील, शाळा राहील, तोपर्यंत ही रक्कम तशीच राहील, याला कोणीही धक्का लावणार नाही. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट अशी की या ठिकाणी आपल्या बिरामणेवाडी शाळेच्या दुसऱ्या सहाय्यक शिक्षिका आहेत बोराटे मॅडम, यांच्या नणंदबाई आहेत क्रांती बोराटे मॅडम, ज्या पाठीमागं आपल्या जिल्हा परिषदेला डेप्युटी सीओ म्हणून होत्या. त्यांनी विचारलं की मी तुमच्यासाठी काय देऊ, जसं साहेबांनी आलेलं विचारलं तुम्हाला काय पाहिजे, तसं त्यांनी सांगितलं. मग यांनी सांगितलं की आमच्या शाळेची शेगडी जी आहे ती शेगडी खराब झालेली आहे, तर शेगडी आणि त्या रेग्युलेटर पाईप सह सगळं त्यांनी मिळवलं की ज्यांना बदलायचीच होती, कुठेतरी शाळेचं अनुदान खर्च घालावं लागलं असतं. त्यांच्या माध्यमातून त्या क्रांती बोराटे मॅडमने आपल्यासाठी 3,500 रुपये किमतीची गॅस शेगडी दिलेली आहे. या अगोदरच्या शाळेतल्या ज्या शिक्षिका होत्या सारिका चौधरी मॅडम, त्यांनी आपल्या समोर इथं जी पितळी समयी दिसते ती शाळेसाठी देणगी म्हणून दिलेली आहे. त्याचबरोबर तांजाईनगरच्या स्टॉपवर आम्ही जिथं रोज उभे राहतो तिथे एक कॉम्प्युटर हब नावाचं एक दुकान आहे, कॉम्प्युटरचं दुकान आहे. त्यांनी रोज हे सगळं स्टेटस बघून म्हणाला मॅडम मी काय देऊ तुम्हाला, मग त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही शाळेला एक कॉम्प्युटर द्या. पण त्यांच्या माध्यमातून ते खरं तर आज इथे येणार होते, कॉम्प्युटर आजच इथं बसवायचा होता, पण काहीतरी अडचण आल्यामुळे ते राहिलं. तर ते अमोलजी दुबे सर यांनी आपल्या शाळेसाठी एक संगणक दिलेला आहे. त्याचबरोबर दुसरा आपण मगाशी ज्यांचा सन्मान केलेला आहे तो सूरज चिकणे सर, त्या सूरज चिकणे सरांनी मी काय देऊ म्हणून आम्ही त्यांच्याकडून स्वेटर काढून घेतलेले आहे आणि त्यांनी ते हसत हसत दिलेले आहे. त्याचबरोबर संगीता माळवडे मॅडम इथं शेजारच्या शाळेत आहेत, त्यांच्याकडूनही 1,000 रुपये देणगी आलेली आहे. या सर्व देणगीदारांचं मी शाळेच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि 50,000 निरंतर ठेवीचा चेक ग्रामस्थांच्याकडे सुपूर्द करावा साहेबांच्या हस्ते अशी मी विनंती. श्री तेजस बिरामणे आणि ओंकार बिरामणे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्या सन्मानाचा स्वीकार दोघा बंधूंनी करायचा आहे. तेजस बिरामणे आणि हा कार्यक्रम होत आहे, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही काय सांगू शकता? हा स्तुत्य कार्यक्रम आहे. इथल्या ज्या मॅडम आहेत गोडशे मॅडम, त्यांनी ग्रामस्थांच्या मार्फत आमच्या जुन्या लोकांच्या आठवणी ठेवल्या. आम्ही इथले जुने शिक्षक आहोत, कसं वाटतं? अत्यंत छान झालं कार्यक्रम झाला. गावचं सहकार्य काय? गावचं सहकार्य मोठंच असते पूर्ण गावचं सहकार्य पूर्ण. तुमचं नाव काय? अंकुश शामराव शिंदे. शिक्षक रिटायर झाले. कुठल्या शाळेत? इथं बिरामणेवाडी नाही गाव शेजारी या शाळेत इंदवली. हां माझी शिक्षक या शाळेत.
गाव कुडाळ हां त्या शाळेत होता 70 साली महान निर्माण झाल्यामुळं दोघांचा ग्रामस्थ आणि तिकडे शाळा व्हायला लागल्यामुळं साहेबांना समोर शाळा विनंती करून शिक्षक विषय टाकून आणि तसंच या ठिकाणी ठीक आहे पण शिक्षणाला गाडी घेतली मंदिरामध्ये शाळा भरवल्या त्या ठिकाणी शाळा भरली आणि शिक्षक सांगितलं वेळोवेळी इथं मी पाचवीच्या शाळेला होते आणि पाचवीच्या अंडरमध्ये ही विरामवाडी अतिशय गौरवाचा असा हा सुवर्ण क्षण आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामनेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा या शाळेत आज साजरा होत आहे। याचं सगळं श्रेय या बिरामनेवाडीकर ग्रामस्थांना इथल्या झटणाऱ्या प्रत्येक हाताला मी देते, कारण त्यांच्या श्रमामुळेच त्यांच्या योगदानामुळेच आज बिरामनेवाडीसारखी एक छोटीशी वाडीतली शाळा आज राज्य पातळीपर्यंत पोहोचलेली आहे। या शाळेत या वर्षीचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणवत्ता पुरस्कार मला प्राप्त झाला। हे सगळं श्रेय मी इथल्या विद्यार्थ्यांना, माझ्या सोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि इथल्या ग्रामस्थांना देते। त्यांच्या या सर्व श्रेयामुळेच आज मी या पदापर्यंत पोहोचली। तुम्ही पाहिलं असेल आजच्या या कार्यक्रमात अतिशय अबालवृद्धांपासून अगदी आत्ताच्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांनी अतिशय मोलाचं कष्ट घेतलं आणि शाळेला प्रत्येक वस्तूचं योगदान प्राप्त करून दिलं। म्हणजे आज शाळा ही आमच्या जावली तालुक्यातील पहिली युनेस्को स्कूल झाली, डिजिटल वर्गशाळा झाली, कोणी संगणक दिला, कोणी टीव्ही दिला, कोणी कॉम्प्युटर दिला, प्रत्येकाने वेगळं ना वेगळं काहीतरी योगदान देत राहिलं। इथल्या महिलांचं योगदान म्हणत असाल तर मोलमजुरी करू पण शाळेसाठी नक्की काहीतरी करू, अशा योगदानातून आज ही शाळा उभी राहिली आणि या शाळेचा हा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करण्याचं भाग्य मुख्याध्यापक या नात्याने मला लाभलं, याहून थोर भाग्य ते काय। आज या शाळेचे जे माजी शिक्षक आहेत तेही माझ्यासोबत उपस्थित आहेत आणि मी आत्ताची मुख्याध्यापिका या शाळेची, म्हणजे असा अतिशय अनमोल असा क्षण आज या बिरामनेवाडी शाळेत साजरा झाला। या सर्वांचं श्रेय या बिरामनेवाडीकरांना। आता शाळेच्या सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम झाला। खरं तर यासाठी आम्ही 2-3 महिन्यापासून तयारी सुरू केली होती। हा भाऊबीजेच्या दिवशी कार्यक्रम नियोजित होता, परंतु आचारसंहिता असल्यामुळे तो करता नाही आला। सर्वच माजी विद्यार्थी, माजी शिक्षक असे आमचे काय आम्हाला मार्गदर्शन करणारे अधिकारी आमच्या जावली पंचायत समितीमध्ये ज्यांनी गट शिक्षण अधिकारी म्हणून काम केले त्यांना भेटण्याची आमची इच्छा होती सर्वांची। जे आमचे विद्यार्थी 60-65 वर्ष वय झालेले विद्यार्थी त्या शाळेत शिकलेले, त्यांनाही असं वाटत होतं की आपण कुठेतरी एकत्र येऊया, आपले त्यावेळेला शिकवणारे गुरुजी होते त्यांना भेटूयात आणि त्यामुळं ते सगळे शिक्षक आणि सगळे विद्यार्थी हा कार्यक्रम करायचा म्हटल्यानंतर जवळजवळ 2 लाखाची जबाबदारी म्हणजे गरज होती। वस्तू द्यायच्या होत्या शाळेसाठी, काय हा कार्यक्रम आयोजित करायचा म्हटल्यानंतर जेवणाचा खर्च आहे, नंतर काय त्यांना गिफ्ट द्यायचं त्याचा खर्च आहे, शाल शिल्पळ असेल, अगदी मंडप डेकोरेशन असेल, स्पीकर व्यवस्था, ह्या सगळ्या खर्चासाठी सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी अगदी फुलाची पाकळी म्हणून अगदी जे उच्च पदस्थ आहेत त्यांनी सुद्धा अगदी 25,000-50,000 रुपयापासून 5,000 रुपयापर्यंतची देणगी दिलेली आणि त्यामुळं ह्या देणगीचा उपयोग करून ह्या शाळेत शिकणारे जे आमचे छोटे छोटे विद्यार्थी आहेत त्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे असं मला वाटतं। प्राथमिक शाळा बिरामनेवाडी ही या पंचक्रोशीतली एक अत्यंत युनेस्को आणि ISO मानांकित अशी शाळा। या शाळेचा हा जो सुवर्ण महोत्सव आज झाला, या माजी विद्यार्थ्यांचा आणि ग्रामस्थांचं मला मनापासून कौतुक करायचं आहे की अत्यंत छान पद्धतीनं नियोजनबद्ध सर्वांना एकत्रित करून अत्यंत उत्तम पद्धतीचा हा कार्यक्रम त्यांनी केला। हा फक्त कार्यक्रम म्हणून नाही, यातून अनेक जणांना प्रेरणा मिळणार आहे आणि या प्रेरणेतून भविष्यातलं शिक्षणाचं काम आहे किंवा या युवकांना पुढे नेण्याचं काम जे आहे ते या ग्रामस्थांच्या आणि शाळेच्या माध्यमातून घडणार आहे। त्यासाठी इथला जो सेवक वर्ग आहे, मुख्याध्यापिका गोडसे मॅडम असतील, त्यांच्या सहकारी गोराटे मॅडम असतील, ते उत्तम काम करतायत। केंद्रप्रमुख आमचे बिरामने सर, त्यांचंही संघटन कौशल्य उत्तम आहे
आणि या कौशल्याचा आणि त्यांच्या त्या युवकांचा आधार घेऊन अत्यंत उत्तम पद्धतीचं शैक्षणिक कार्य आणि भविष्यातल्या स्पर्धा आणि स्पर्धा परीक्षांचं तालुक्यातून अधिकारी तयार करण्याचं कार्य ते निश्चितपणे करतील असा मला सार्थ विश्वास वाटतो. आणि या ग्रामस्थांना, या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देऊन आता 4 शब्द सांगतील, माहिती देतील. कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? मी विलास महादेव बिरामळे, तामजादेवी उत्कृष्ट मंडळाचा अध्यक्ष. आम्ही जे हा कार्यक्रम आयोजित केला आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी इथे उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. तसेच माझे शिक्षक देखील या ठिकाणी येऊन शनी या कार्यक्रमाला त्यांनी चांगली साजेशी साथ दिलेली आहे आणि प्रत्येकाने आपापले या ठिकाणी मनोगत व्यक्त करून सध्याच्या स्थितीत असणारे विद्यार्थी यांच्यामध्ये ते बिंबवले गेलेले आहे. असेच कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी व्हावेत आणि जिल्हा परिषद शाळेचा दर्जा वाढत जावा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो आणि असे या कार्यक्रम आमचा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे. असेच कार्यक्रम होत जावं. म्हणजे हे असं अनुभवायला भेटणं खूपच नशिबाचं काम आहे. आमच्या शाळेला आता 50 वर्ष पूर्ण झाली. पूर्वी जुनी शाळा ही छोट्याशा मंदिरात घरापासून सुरुवात झाली, पण नंतर छोट्या मंदिरात, नंतर 2 खोल्यांच्या इमारतीत आणि आता ही भव्य इमारत उभी राहिली. याचं कारण म्हणजे आमचे ग्रामस्थ वाडीतील एवढे जे म्हणजे शाळेसाठी धडाडतात, परत इथले जे येतील ते शिक्षकही चांगलेच आहेत. म्हणजे आतापर्यंत जे शिक्षक आले त्यांनी आमच्या मुलांना, आमच्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचाच प्रयत्न केलाय आणि आमची शाळा जिल्ह्यात पहिली ISO मानांकन शाळा आहे. पुन्हा ह्या शाळेसाठी आता या वर्धापन दिनासाठी आमच्या ग्रामस्थांनी, अगदी लहान मुलांनी सुद्धा शाळेसाठी खूप योगदान दिलेले आहे. जे जास्त पदवीधर आहेत त्यांनी शाळेसाठी आर्थिक किंवा काही वस्तूंच्या स्वरूपात मार्गदर्शन केलंय. ज्यांना म्हणजे ग्रामस्थांनी श्रमदान करून योगदान दिले. मी या शाळेची सदस्य कमिटीचे अध्यक्ष राहिलेले, माता पालक अध्यक्ष सुद्धा राहिलेले. माझ्या 3 मुली इथंच शिकलेल्या आहेत जिल्हा परिषदेत. माझी मोठी मुलगी आता नर्स आहे ब्रिज कॅन्टीनला. ह्या शाळेचा अनुभव बराच आहे. म्हणजे मी तर इथं शिकलेली नाही, माझं शिक्षण सुद्धा मुंबईला झाले, पण माझे विद्यार्थिनी, माझे मिस्टर, माझे दीर हे सगळे ह्या शाळेतून गेलेले. त्यामुळे मराठी शाळा काय असते हे मला इथं आल्यानंतर माझ्या मुलांच्या स्वरूपातनं कळालेले की असं ह्या खाजगी शाळेमध्ये एवढं असं नसतं. खेळण्यासाठी किंवा स्पर्धेसाठी एवढं सगळं असं म्हणजे जे नियोजन असतं तसं काहीच म्हणजे एवढं खाजगी शाळेमध्ये मला तरी अनुभवायला नाही भेटलं. पण ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी खूप अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे मला तर माझ्या शाळेचा अभिमान आहे. आणि परत माझ्या वाडीतल्या ग्रामस्थांचा, म्हणजे आम्ही कुटुंबच आहे सगळं. जे काही करायचं असेल ते आम्ही एकजुटीने करतो. आता जे बाहेर पदवीधर मुलं गेलेली त्यांना तर जास्त असं म्हणजे येण्याचं हे नाही, तरी पण त्यांनी फोनवरून, ॲपवरून किंवा मोबाईलवरून भरपूर प्रमाणात त्याला मदत केलेली. बिरामणेवाडीत तर इतके पहिल्यापासून म्हणजे मी आल्यापासून इथे शाळेत बघते ना, इतके छान शिक्षक आणि त्यात मुळात ग्रामस्थ आमचे इतके छान, त्यांना सपोर्ट दोन्ही एकमेकांचा असतो. आणि आजचा कार्यक्रम तर काय न होतो न भविष्यती झाला असं कुणाच्या ध्यानात पण नव्हतं. ह्या आमच्या मॅडम इतक्या छान आहेत की त्यांना पण सगळ्या माणसांनी असा सपोर्ट वगैरे आम्ही पण देतो आणि त्या पण आम्हाला आमच्या मुलांची किती प्रगती अनुभवावी असं सांगतो त्यांना, तेवढं त्या त्यांच्या पद्धतीनं करतात. आणि म्हणजे ह्या मुलं आणि जास्त कशी पुढे जावी हे असं प्रत्येक वेळी त्यांना सांगतो. मलाही असं वाटतं, माझं तर इतकं काही नाहीये पण तरी सुद्धा मला असं वाटतं की या मुलांना आपण वेगवेगळं खायला असं पौष्टिक खाणं घेऊन येते किंवा आणि काय विचारते इथं येऊन की काय कसं काय पाहिजे शाळेत किंवा म्हणजे काय आपल्याला आणि तिथं मागता येईल किंवा आणायला येईल असं. दुसरं म्हणजे आता मला खूप अभिमान येत असा या शाळेचा जास्त. शाळेचं काय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामणेवाडी. काय शाळेबद्दल तुला काय माहिती आहे? या शाळेची सुरुवात श्री तामजादेवीच्या मंदिरापासून झालेली. या शाळेचा पहिला दिवस 15 ऑगस्ट 1974 साली श्री तामजादेवीच्या मंदिरापासून सुरुवात झालेली. या शाळेच्या पहिल्या दिवसाची. या कार्यक्रमाबद्दल तुला काय म्हणायचे? कार्यक्रम कसा वाटला?
विरमनडीतील ग्रामस्थांनी खूप छान प्रकारे शाळेत कार्यक्रमाचे आयोजन केलेले, खूप छान प्रकारे ग्रामस्थांनी मॅडमला शाळेला प्रतिसाद दिला. विरमनडीतील ग्रामस्थ शाळेसाठी खूप छान प्रकारे साथ देतात. तसेच गोडसे मॅडम, बोराटे मॅडम हे छान प्रकारे मुलांना शिकवतात. तसेच विविध कार्यक्रम उपक्रम याच्यामध्ये भाग घेतात. मी उर्मिला हनुमंत कदम, माझं गाव कुडाळ आहे आणि शाळेला इथं वालूतला आहे. माझ्या ह्या सहकारी मैत्रीण आहेत. यांनी मला या कार्यक्रमासाठी आज आमंत्रित केलं. तर ह्या शाळेबद्दल मी म्हणजे जेव्हा ह्या प्रांगणात आले आणि इथलं वातावरण बघून खरंच भारावून गेले की एका छोट्याशा वाडीमध्ये असलेली ही शाळा आणि अगदी दुर्गम भागामध्ये की जिथं STची सुद्धा सोय नाही आहे, अशा ठिकाणी या शाळेतील विद्यार्थ्यांचा विकास आणि इथल्या शाळेतील शिक्षकांनी हे केलेलं कार्य पाहून खरंच मी भारावून गेले. इथं आजचा जो 50वा आपल्या शाळेचा यांनी आजचा कार्यक्रम ठेवला आहे की 50 वर्ष पूर्ण झाली या शाळेला. सुवर्ण महोत्सव दिन या शाळेतील माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक आणि आत्ताचे कार्यरत शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमानाने या ग्रामस्थांनी या शाळेला भरभरून श्रमदान आणि आर्थिक स्वरूपाची मदत करून आजचा कार्यक्रम इतका सुंदररित्या पार पाडला की खरंच ह्या ज्या शाळेतील विद्यार्थी आहेत ते आत्ता त्यांच्या मनामध्ये ह्या सगळ्या आठवणी घेऊन जाणार आहेत की आपल्याला या शाळेचं असा नावलौकिक इथून पुढील भविष्यामध्ये करायचं आहे आणि आपल्या फक्त गावासाठीच वाडीसाठीच नाही तर या देशासाठी काहीतरी वेगळं करण्याची उर्मी घेऊन हे विद्यार्थी जातील आणि असं हे कार्य ह्या शाळेतील शिक्षक करत आहेत. आणि मला खरंच आनंद झाला की आजच्या कार्यक्रमाला इथं यांनी मला आमंत्रित केलं, इथं थोडंसं बोलण्याची संधी दिली. खरंच मी या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अंजली गोडसे मॅडम आणि योगिता मॅडम यांचे धन्यवाद मानते. आज या बिरावणीवाडी शाळेमध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमामध्ये राज्य पुरस्कार प्राप्त असणाऱ्या आमच्या अंजली गोडसे मॅडम या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. अतिशय यशस्वी आणि हरहुन्नरी काम करणाऱ्या आमच्या या मुख्याध्यापिका आणि त्यांच्या उपशिक्षिका सौ योगिता बोराटे मॅडम या दोघींचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करते. आणि त्यांनी जो एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचं श्रेय या दोघींना तर आहेत, त्याचबरोबर या गावचे सर्व गावकरी, सर्व ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक या सर्वांचं या योगदान घेणाऱ्या या आमच्या अंजली गोडसे मॅडम खरोखर एक गुणी शिक्षिका आहेत. आणि त्यांना त्यांचे गुण आणि त्यांचे जे व्यक्तिमत्व आहे ते सर्वांगीण असं व्यक्तिमत्व आहे. सर्वांना समावेशित करून काम करण्याचं त्यांचं यशस्वी असं कौशल्य त्यांनी निर्माण केलं आहे. आणि म्हणूनच त्या सावित्रीबाई फुले राज्य पुरस्कार प्राप्त या वर्षीच्या पुरस्काराने त्या सन्मानित झालेल्या आहेत. तर यासाठी मी या शाळेच्या मुख्याध्यापिका गोडसे मॅडम, बोराटे मॅडम, त्यानंतर सर्व बिरामणेवाडीचे ग्रामस्थ या सर्वांचं मनापासून अभिनंदन करते आणि पुढील कार्यास शुभेच्छा. या शाळेमध्ये मी एक उपशिक्षिका म्हणून आहे आणि आत्ताच माझं 16 मार्चला या शाळेमध्ये माझं नवीन जॉईनिंग झालं आणि तेव्हापासून 6-7 महिने झाले मला या शाळेमध्ये येऊन. पण खूप असं छान असा अनुभव इथं मला आलेला आहे. गावातील ग्रामस्थ, माझ्या सोबतच्या शिक्षिका म्हणजे माझ्या मुख्याध्यापिका यांच्याकडून मला खूप असं प्रोत्साहन मिळतं. 50वा सुवर्ण महोत्सव दिन इथं साजरा होतोय, ही खरंच अभिमानाचीच गोष्ट आहे माझ्यासाठी. मी पसरणीवरून या कार्यक्रमासाठी आवर्जून सगळे हातातली कामे सोडून आलेली आहे. कारण की माझ्या बहीण पण मतदाने माझे ह्या नंदुबाई आहेत. त्यांनी इतक्या छान प्रकारे बिरामणे शाळा उंचावर नेलेली आहे आणि इतकं सुंदर ना, रोजचं त्यांचं सर्व आम्ही स्टेटस फेसबुकला ह्याला बघून सर्व हे करून आम्हाला इतका त्यांचा अभिमान आहे की तो मी शब्दात व्यक्त करत नाही. मला करताच येत नाही शब्दात व्यक्त. तरी पण मी माझ्या बहिणीसाठी आणि माझ्या नंदेसाठी मी आज हा सगळा त्यांचा जो सन्मान पाहिला आणि त्यांना मागे पुरस्कार मिळाला आणि हा सगळा सन्मान पाहून आमचे सर्व पसरणीकर, सर्व आमचे फॅमिली त्यांचे आभारी आहेत. आणि कार्यक्रम अतिशय सुंदर झाला, मला तो खूप आवडला.
अभिजित भंडारे, सातारा. आपल्या शाळेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामणेवाडी यांच्या सुवर्ण महोत्सवी दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आणि या अतिशय सुंदर सोहळ्याचा एक सहभाग होण्याचा मला मान मिळाला. यासाठी मी स्वतःला खूप सौभाग्यशाली मानतो. शाळेचा उपक्रम, शाळेतील विद्यार्थ्यांची जी काळजी घेणं, सगळे काही जे कार्यक्रम होतात शाळेमध्ये, उपक्रम होतात, ते खूप स्तुत्य आहेत. आणि या शाळेसाठीच आम्ही ग्रामीण भागातील शाळांसाठी मोफत काही आरोग्यासंबंधित किंवा त्यांच्या शारीरिक हालचाली, त्यांचे व्यायाम या संबंधात काम करण्यासाठी झटत आहोत. तर याचाच एक भाग म्हणून आम्ही सर्व मिळून काम करत आहोत. याची पुढची माहिती आमचे सहकारी तुम्हाला देतील. नमस्कार, मी डॉक्टर सिद्धार्थ, आयुष संजीवनी हर्बल न्यूट्रिशनचा संस्थापक आणि संशोधक. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला खूप चांगलं वाटतं की एक राज्य पुरस्कृत शिक्षिका, मुख्याध्यापिका जरी म्हटलं तरी चालेल, कारण की त्यांनी ह्या आधीसुद्धा आम्हाला आमच्या प्रत्येक उपक्रमासाठी खूप सपोर्ट केला. शाळेनंसुद्धा बराच प्रत्येक वेळी सपोर्ट केला. आमचं मेन जे काम आहे महत्त्वाचं, जे की आम्ही प्रत्येक शाळेवरती जाऊन लहान मुलांचा 1ली ते 5वी असतील किंवा सर्व वयोगटातील प्रत्येक मुलांचा आम्ही मेडिकल चेकअप करतो. त्यातून त्यांना जे काही आजार होत असतील, जे काही मार्गदर्शन हवं असेल, ते सगळं आम्ही उपलब्ध करून देतो. आमच्या मागं डॉक्टरांची टीम राहते. पण ह्या शाळेचं विशेष कौतुक असं की आमच्या कामाची सुरुवात ह्या शाळेपासून झाली होती. तर मी ह्या शाळेचा खूप ऋणी आहे, कारण की आमच्या प्रत्येक कामाची सुरुवातीच्या वेळेस आणि आम्हाला जे काही गरज लागेल, जे काही मार्गदर्शन राहतील, ह्या शाळेचे मुख्याध्यापक आम्हाला प्रत्येक वेळी वेळोवेळी करण्यात आले. तर मी खूप आभारी आहे या शाळेचा, ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी दिलं. आपल्या मॅडमने आम्हाला बोलवलं त्याबद्दल आम्ही खूप मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.